बॉलिवूडने स्पोर्टचे चित्रपट किंवा स्पोर्ट वरती जे कोच असतील किंवा खेळाडू असतील यावर चित्रपट भरपूर आलेत, भरपूर म्हणजे भरपूर ढिगाणे चित्रपट आहेत. तर आपल्या भारतात प्रत्येक स्पोर्टमध्ये कितीतरी मेडल्स आपल्याला याच्या मागेही आले आहेत आणि आताही येत आहेत. पण आपण स्पोर्टच्या असं जसं काही बघत नाही. एवढं क्रिकेट सोडलं तर आपल्या भारतात जसं काही दुसऱ्या स्पोर्ट आहे इतकं डिमांड दिलं जात नाही, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. तसंच याच्या अगोदर ही आपल्याला स्पोर्टमध्ये जे काही स्ट्रगल करावं लागला भारताला, अनवाणी पायानं जे फुटबॉल खेळले ते या चित्रपटामध्ये दाखवले. आपण त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर ते जे दाखवले हे जे हा जे कन्सेप्ट आहे जे भारतानं स्ट्रगल करून आणलेला आहे किंवा जे गोल्ड मेडल मिळाले आहेत हा आपण कधीही वाचनात नव्हता. चित्रपटाच्या माध्यमातून हे आपल्या समोर येते, ही खरंच आपल्याला लय मोठी गोष्ट आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून आपण त्यांना बघतो किंवा त्यांना तितक्या आपल्याला मानवंदना त्या पात्राला देता येते चित्रपटाच्या माध्यमातून. नाहीतर आपल्याला सय्यद रहमान हे कोण होते आपल्याला माहितीच पडलं नसतं किंवा त्याच्यावरती आपण कधी फोकसही केला नसता, त्यांचा चेहराही आपल्याला माहिती नाही. पण या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे चेहरे समोर आले, ही खरंच लाख मोलाची गोष्ट आहे. आपल्या सिनेसृष्टीला खरंच सल्यूट केला पाहिजे, असे चित्रपट यायला पाहिजे आणि हे इन्स्पायरिंग चित्रपट आहेत आपल्यासाठी. तर चला वळूया, आज आपण मैदान या चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत. आणि त्या रिव्ह्यू करण्या अगोदर आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच नवनवे अपडेट्स चित्रपटाबद्दल बघायला मिळतील. मैदान चित्रपट बघून आलो, बाप रे खरंच एक नंबर चित्रपट. मी माझ्या चॅनलवरती मैदानचा ट्रेलरचा रिव्ह्यू केलाय, तुम्ही बघितलं नसेल बघा. मी त्यामध्ये सांगितलं होतं की असं काय टिपिकल स्टोरी असेल बॉलिवूडची, पण नाही तशा टिपिकल स्टोरी फाट्यावर मारून एक नंबरचा चित्रपट बनलाय बोनी कपूरनं. अरे खतरनाक. तुम्ही जर चित्रपट बघितला नसेल तर बघून या. इन्स्पायरिंग स्टोरी आहे चित्रपटाची, खरंच खतरनाक आहे. कारण जे आपल्या भारताला गोल्ड मेडल मिळवण्यासाठी जो कन्सेप्ट केलाय आणि जे काही कोच होते, अरे यार दाद दिली पाहिजे. साऊथ कोरिया हा जगज्जेता असा फुटबॉलमध्ये जी टीम होती त्यांना हरवून जे आपल्याला गोल्ड मेडल त्या काळी मिळवून दिले त्यांनी, ते खरंच नावाजण्याजोगं आहे. कारण फुटबॉलमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळाले हे आतापर्यंत मला तरी माहिती नव्हतं. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण खतरनाक रे बाबा बाबा. क्रिकेट सोडलं तर आपण काही बघत नाही, पण फुटबॉलमध्ये आपल्याला मिळाले आणि फुटबॉलमध्ये एवढं कष्ट घेतले आपण, लाजवाब. ती स्टोरी बघितलं म्हणजे खरंच वाटतंय की यार प्रत्येक स्पोर्टमध्ये आपल्या भारतात खरंच लाजवाब असं कामं केलेले आहेत. आणि प्रत्येक कोचनी म्हणा किंवा खेळाडूनी म्हणा, अरे काय ते कौशल्य. बिना पायात बुटाचं जर फुटबॉल खेळते आपली टीम आणि सेमीफायनल मध्ये जाते, लाजवाब यार लाजवाब. हे फक्त भारतात होऊ शकतं. अरे यार मातीतली माणसं आहोत आपण, काही तयार करू शकतो रे. तशातला प्रकार आहे स्पोर्टमध्ये. जर म्हटलं तर भारतानं खरंच जबरदस्त कामगिरी करणार असा चित्रपट आहे. तुम्ही चित्रपट बघताना तुम्हाला लक्षात येईल जे सय्यद रहमान यांचं पात्र जे अजय देवगन बोलले, काय ऍक्टिंग केली अजय देवगन. यार नजरों से जादू करता हा बंदा. अशी ऍक्टिंग केली ना, जे त्यांचे डायलॉग कमी आहेत पण जे बोललोय आणि जे त्यांनी ऍक्टिंग केली खतरनाक ऍक्टिंग. आणि प्रियामणी त्यांची जी त्यांच्या बायकोची जी भूमिका आहे ती प्रियामणीने साकारलेली आहे. जे परिस्थिती हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे ती हातात कसं आणायचं हे त्याच्या त्या पत्नीला माहिती असतं आणि ती भूमिका साकारलेली आहे आणि ते जे पात्र त्या टाकलेलं आहे आणि ते त्यांनी निभवलेलं आहे. खतरनाक एक्सलंट. प्रत्येक परिस्थितीला जे काही उत्तर त्यांनी ते दिलेले आहे त्या रहमानला ते खतरनाक दिलेलं आहे. प्रत्येक एका कर्त्या पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे त्या म्हणीला आणि त्या पात्राला खरंच सूट होतोय, अशी ती स्टोरी आहे. आणि आपल्या आता बोलूया आपण भारतातल्या ज्या राजकारण आणि पत्रकारिता आहे त्याच्यावरती. मला विशेष बोला वाटत, मला एखादा तुम्ही तासाचा जर वेळ दिला ना मी त्यावर लय भारी बोलीन, पण आता तेवढा लिमिटेड वेळ आहे म्हणून मी बोलतो. फक्त आपण चित्रपटाच्या रिव्ह्यू बद्दल बोलू. जर एका पत्रकाराची त्याच्या प्रांताप्रती असलेली एक भावना म्हणूया किंवा त्याची एक जलसी म्हणूया, तर ती स्वतःचा इगो राखण्यासाठी जे काही फुटबॉलला वाईटात वाईट करता येईल ते त्या पत्रकाराने जे केलेलं आहे आणि त्यात ती गजराज राव यांनी जे ऍक्टिंग केलंय, मला वाटलं खरंच पायातली चप्पल काढूया आणि त्या पत्रकाराला फेकून मारूया असं मला वाटलं होतं यार. एवढं म्हणजे स्वतःचा इगो राखण्यासाठी ही जी आपण म्हणतो भारतातल्या ह्याचा चौथा स्तंभ म्हणून, म्हणजे ज्या चित्रपटात दाखवले बरं का मी ते सांगावले. आताचे खरे चित्रपट आताचे पत्रकार लय भारी आहेत बरं का, मी त्यावेळेच सांगावले. आता तुम्ही बघा, तर तुम्हाला आताचा पत्रकार एखादा तसा गावला तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण आपण बोलूया चित्रपटाबद्दल. चित्रपटात गजराज राव यांनी ती जी भूमिका निभावली, मला खरंच चप्पल जर माझ्या पायात त्यातलं लागणार असती मी खरंच फेकून हाणली असती. एवढा राग असं पात्र तिनं साकारले. कारण स्पोर्ट म्हणा किंवा भारताची जी प्रतिमा आहे आपली ती चांगली होण्यासाठी, स्पोर्ट असू द्या किंवा एक चांगल्या प्रती किंवा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, त्यासाठी राजकारण आणि किंवा हे पत्रकार किती आडे हात घेतात किंवा चांगल्या गोष्टीला किती अडथळे आणतात किंवा त्याचं मनोबल कमी करण्याचं काम ही जी मंडळी करतात ना यार, खरंच
वाईट वाटतं हे बघून, कारण हे तेव्हापासून चालत आलंय, ते आतापर्यंत हे चालू आहे. वाईट वाटतं यार अशा गोष्टीचे, लाजा वाटायला पाहिजे या माणसाशी ना. खरंच चांगल्या गोष्टी बरोबर खोडा आणतात आणि त्या खोडा आणलेल्या गोष्टीलाही जर फाटा देऊन किंवा पुढे जी वाटचाल आपण करतो ना, ती वाटचाल खरंच यशस्वी होते. कारण आपल्याला आलेले अडथळे, हे अडथळे पार पाडून आपण जे करतो तोच खरा आपला प्रयत्न असतो आणि तीच खरी आपली प्रगती असते आणि तेच खरे झेंडे काढण्याचं काम असतं. ते या चित्रपटात दाखवून देतं आणि ते इन्स्पायरिंग स्टोरी आहे. कारण इतके आलेले अडथळे आहेत रहमान साहेबांना, ते अडथळे सगळे पार पाडून त्यांनी आपल्या भारताला गोल्ड मेडलिस्ट मिळवून दिलेलं आहे. नोंद करण्यासारखी गोष्ट आहे आणि इतिहासात खरंच अजरामर असं नाव असेल ते. आता मला वाटलं होतं बॉलिवूडची टिपिकल स्टोरी असेल, पण बॉलिवूडच्या खरंच टिपिकल स्टोरी नाहीत. भारी प्रेझेंट केलेलं आहे, त्यात सगळे पात्रांनी सगळं चांगलं केलेलं आहे. भारी चित्रपट, तुम्ही खरं चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखा चित्रपट आहे. पैसा वसूल 3 तासाचा चित्रपट आहे. 3 तासाचा चित्रपट जर तुम्हाला पैसा वसूल नाही झाला तर बोला यार. कारण लास्टच्या ज्या अर्ध्या तासामध्ये त्यांनी फक्त सिनेमॅटिक पद्धतीने कॅमेरा अँगल जो घेतलेला आहे अगदी खतरनाक घेतलाय. तुम्हाला वाटतं की तुम्ही थिएटरमध्ये नाही तर स्टेडियम मध्ये बसलाय असं वाटतं. ते पण फुटबॉलच्या स्टेडियम मध्ये बसलाय आणि तुमच्या समोर रिअल जे खेळाडू आहेत ते खेळत आहेत. तुम्ही त्याचा आनंद घेता. तुम्हाला लास्टला वाटतं यार आपला भारत जिंकला, असं हात वारे करू वाटतात. एवढी इन्स्पिरेशन आज जागी होते. असं प्रेझेंट केलं, जे कॅमेरा अँगल घेतलेलं आहे खरंच भारी घेतलेलं आहे. स्टेडियम मध्ये बसल्यासारखं वाटतं आणि एक फील येते भारत जिंकल्यानंतर. जे काही यार खरंच देशभक्त असल्यानंतर जे आपल्या मनाला ऊर्जा येते ना, ती या चित्रपट ऊर्जा लास्टच्या मिनिटात देऊन जातो यार. खरंच भारी. आणि रहमान सर यांचं जे कॅरेक्टर आहे, त्यांना ज्या वेळेला कॅन्सर झाला, त्यांच्या लंगला कॅन्सर झालेला आहे, त्या परिस्थितीतही माणूस मृत्यूशी झुंजतोय, पण तरीही येणाऱ्या या राजकीय आणि पत्रकारितेला तोंड देऊन मृत्यूशी झुंजूनही त्या माणसाने जे काम केलेलं आहे आणि त्या माणसाची जी कलाकुसर आहे, अरे यार दाद दिली पाहिजे. मी चित्रपटाबद्दल खरंच म्हणजे निशब्द आहे यार. तुम्ही चित्रपट जाऊ, खरंच भारी चित्रपट आहे, बघण्यासारखा आहे. आणि मी चित्रपटाबद्दल एक्सपोज करणार नाही, कारण मी या रिव्ह्यू मध्ये जर सगळं सांगितलं तर तुम्हाला चित्रपट बघण्यात रस राहणार नाही. मला भारी वाटला चित्रपट. अजय देवगणने केलेली ऍक्टिंग, अजय देवगण हे माझा आवडता हिरो आहे. राजबाबू अशी अजय देवगणची ऍक्टिंग असते आणि त्यात खरंच दमदार अशी अजय देवगणच्या स्क्रिप्ट चॉईसला खरंच म्हणजे खरं आहे. मला तर वाटतं की चित्रपट शूटिंग चालू झाल्यापासून 5 वर्ष झाले चित्रपट हा थिएटरला यायला. इतका काय वेळ लावला बोनी कपूरने मला समजलं नाही, कारण एवढा भारी कन्सेप्ट खरंच अगोदर आणायला पाहिजे होता. हिट झाला असता चित्रपट आणि आजही हिट होईल असा चित्रपट. या चित्रपटात जर मोटिवेशन सांगायचं म्हटलं, मी मोटिवेशन चित्रपटाबद्दल कमी पण मोटिवेशन बद्दल जास्त बोलू, कारण आजकाल आपल्या तरुणांना खरंच कुठंतरी भरपूर अशा अडथळे येतात. त्यासाठी हे चित्रपट खरंच काम करतील असे चित्रपट आहेत. यात पूर्ण चित्रपटात जर तात्पर्य सांगायचं म्हटलं तर तुम्हाला किती तुमच्यात जर धमक असेल ना, सगळ्यांना सफाई करून तुम्ही खरंच या भारतासाठी किंवा आपल्या स्वतः वैयक्तिक जीवनासाठी पण झेंडे गाडू शकता. आणि ही गॅरंटी हा चित्रपट तुम्हाला देतो. तुमच्यात नवी उर्मी निर्माण करण्याचं हा चित्रपट काम करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की बघू शकता. आमच्या सागर हिट्सच्या चॅनलची रिव्ह्यूची खासियत हीच आहे की तुम्हाला तात्पर्य सांगितलं जातं की हा चित्रपट कशासाठी आहे. त्यामुळे असंच नवीन जॉनर घेऊन आणि नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन तुमच्या नंतर भेटला आम्ही येणारच आहोत. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.